टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। आज विकेंडमुळे आंबोलीत रविवारी मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळते। जर बघितलं तर कावळे 7च्या पॉईंटवर सुद्धा मोठी पर्यटकांची गर्दी झाल्याचं आपण पाहतोय। मोठ्या संख्येने पर्यटक आहेत त्याच आंबोलीत दाखल झालेले। आपल्यासोबत इथे काही पर्यटक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। मला सांगा, आज रविवार आहे आणि तुम्ही आज आलेला आहात, कशा पद्धतीने कावळे 7चा पॉईंट वाटला आपल्याला, काय सांगा? म्हणजे मोस्ट ऑफ टाईम आपण जर धबधबे बघितले तर पाण्याचा जो प्रभाव असतो तो खाली येतो, पण इथे थोडंसं वेगळं आहे। आपल्या निसर्गाने जे दिलेलं वरदान आपल्या कोकणाला आहे त्याच्यापैकी हा एक पॉईंट मला वाटतो, कारण की जो पाण्याचा फ्लो येतो तो वाऱ्यामुळे आणि इकडच्याच निसर्ग सौंदर्यामुळे तो उलटा फिरतो, त्याची उलटी प्रचिती येते, थोडंसं वेगळं आहे। सो मला असं म्हणायचं आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने, किमान मी तर म्हणेन आपल्या देशातल्या प्रत्येकाने या पॉईंटला येऊन एकदा तरी व्हिजिट केली पाहिजे। थोडा चेंज आहे, काहीतरी वेगळं तुम्हाला नक्कीच अनुभवायला मिळेल। नक्कीच आज रविवार आहे, मात्र पाऊस थोडासा कमी होता। काय वाटतं, कशा पद्धतीने पाऊस नसला तरी आनंद उपभोगता आला, इथल्या जेवणाचा आस्वाद घेता आला? इकडची खाद्यसंस्कृती फारच सुंदर आहे। तुम्ही जिथे जाल तिथे खानावळ आहे, तुम्हाला हॉटेल्समध्ये पण आपल्या घरगुती पद्धतीचं जेवण मिळतं। फारच सुंदर एक संकल्पना आहे इकडच्या लोकांची की जो येईल त्याला आपल्या घरातल्या माणसाप्रमाणे ते जेवू खाऊ घालत आहेत। खानावळीमध्ये गेलात तरी तोच प्रकार आहे, पण एक ओव्हरऑल एक खूपच सुंदर अनुभव होता। ते म्हणतात की येवा कोकण आपलंच असा, त्याची प्रचिती आज मला आणि माझ्या कुटुंबाला आली। नक्कीच तर आपण TV 9च्या दर्शकांना दाखवतोय की कशा पद्धतीने कावळे 7च्या पॉईंटला सुद्धा आज मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी झालेली होती। मोठ्या प्रमाणात पर्यटक आहेत ते कोकणात दाखल झाले होते आणि आंबोलीत जर बघितलं तर कावळे 7चा पॉईंटसुद्धा बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी झालेली होती। विकास गावकर, TV 9 मराठी, सिंधुदुर्ग, आंबोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव।